नमस्कार, जय हिंद दोस्तों। मेरा नाम है शौकत अंसारी और आज हम अपने सभी दर्शकों का बहुत बहुत स्वागत करते हैं अपने यूट्यूब मंच पर। दोस्तों, ये जिस तरह से लोकसभा चुनाव चल रहे हैं, दक्षिण मध्य मुंबई की जो सीट है शिवसेना वर्सेस शिवसेना, जिस पर हमने पिछले दिनों कई सारे वीडियो 2-3 वीडियो हमने डाले हैं। कल 15 मई एक वीडियो वायरल हुआ कि दक्षिण मध्य मुंबई की सीट पर जो शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे पक्ष के जो उम्मीदवार हैं श्री अनिल देसाई जी, वो एक जगह पर सभा करने के लिए या प्रचार फेरी के लिए जाते हैं और वहाँ पर कुछ लोग उनके साथ बदसलूकी करते हैं। कुछ लोग उनको वहाँ से जाने के लिए कह रहे हैं, कुछ लोग उनको एकदम अलग तरीके से पेश आ रहे हैं। ऐसे एक छोटा सा वीडियो क्लिप कल वायरल हो गई थी, जिससे इस लोकसभा क्षेत्र के जो मतदाता हैं, जो लोग हैं, जो स्थानिक लोग हैं, उनके अंदर बड़ा ही एक रोष का माहौल बन गया। मगर उसका सच्चा वीडियो निकल कर सामने आया है और श्री अनिल देसाई जी ने खुद अपने बयान में एक न्यूज़ चैनल को ये कहा है, जिसकी वीडियो हम आपको दिखाएंगे। उन्होंने ये खुद कहा है कि ऐसा वहाँ पर कुछ नहीं हुआ था। वो अपनी प्रचार फेरी के लिए वहाँ पर गए हुए थे। वहाँ पर कुछ लोग जो पहले से वहाँ पर उनका आपस में कुछ मनमुटाव था, जो उस समय पर वो उन लोगों की वहाँ पर बहस होने लगी। उससे पहले ही अनिल देसाई जी अपने कार्यक्रम को कर चुके थे, अपने प्रोग्राम को कर चुके थे और वो वहाँ से विदा हो रहे थे। उस वक्त वो लोगों के आपस में कुछ चल रहा था। वो छोटी सी आखिरी क्लिप दिखाकर शायद है कि इस लोकसभा सीट पर, दक्षिण मध्य मुंबई सीट पर, जिस तरह से आज मतदाताओं का एक इंडिया अलायंस के लिए प्यार उमड़ रहा है, जिस तरह से हर एक की ज़बान पर यही है कि अब के जलेगी तो मशाल, अब के चलेगी तो मशाल, तो शायद इसी वजह से लोगों में भ्रम पैदा करने के लिए ये वीडियो वायरल की गई। लेकिन उसका सच सामने आ गया है दोस्तों। आइए हम आपको दिखाते हैं। यांचा हा केविलवाणा प्रकार पाहून खरोखर काय म्हणावं हे कळत नाही। शेवटी जनता हे सगळं बघताय, लोक हे बघतायत, मतदार स्वतः पाहतायत की प्रचार फेरी आहे, प्रचार फेरीमध्ये उमेदवार म्हणून लोकांना भेटायला जातोय, वाड्या वस्त्यांमधनं फिरतोय, सोसायटीज मध्ये लोकांच्या भेटी घेतोय, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी लोक खरोखर चांगल्या रीतीने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन भेटतायत। आता ह्या आमच्या प्रचार फेरीमध्ये आमच्या बरोबर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आप आहे, समाजवादी पार्टी आहे, महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनचे बरेच सगळे पक्ष आमच्या बरोबर आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे पदाधिकारी अगदी गुण्या गोविंदाने चांगल्या रीतीने प्रचार फेऱ्या होत आहेत। तुम्ही आतापर्यंत बघितलं, आता राहिले शेवटचे 2 दिवस आणि त्या ह्याच्यामध्ये काल त्या पांढरापूरमधनं होताना एका कोणतरी अनोळखी याने आतमध्ये त्या आमच्या असलेल्या लोकांबरोबर कुठेतरी तोही स्वतः बरोबर आपलं हे दाखवायसाठी आला असेल, आला आणि त्यावेळेला तिथे जे एका पांढरापूर त्या ठिकाणी असलेल्या वस्तीमध्ये ज्या वेळेला आम्ही पोहोचलो
तिकडच्या लोकांनी आम्हाला उत्स्फूर्त स्वागत करण्यासाठी बोलवलं होतं, परंतु त्यांनी त्या माणसाला पाहिल्यानंतर त्यांचं स्वतःच काहीतरी वैयक्तिक किंवा आपसामध्ये काहीतरी गैरसमज किंवा काय जे काय असेल त्या ती लोक त्या माणसावर तिथे रागावले, त्या माणसावर रागावले आणि तो त्यांच्याबद्दलच हे होत होता. तोपर्यंत आमचं बऱ्याचशा लोकांना तिथे असलेल्या भेटून वगैरे झालं होतं. त्यामुळे त्यांचं हे चाललं होतं ते बाचाबाची आपल्या त्यांच्यामध्ये काय जास्त होऊ नये आणि आपण असल्यामुळे आणि ते बाधामध्ये काहीतरी होऊ नये म्हणून त्यालाही आपण हे करून त्यांना हे करून आपण निघत होतो, कारण आमचं हे झालं होतं आणि आम्ही निघालो होतो. आम्ही तिथे निघाल्यानंतर ती माणसं तो होता जो तेव्हा गेला, त्यांचं काही झालंच नाही काय नाही, त्याच्यामध्ये काही नव्हतंच मुळात. त्यांना असं वाटलं की हा घेऊन आलाय की काय यांना या प्रचार फेरीच्या दरम्यान, हा माणूस जो त्यांना नको होता तो हा घेऊन आलाय का, तसं चित्रच नव्हतं. आणि त्यामुळे आमचं हे भेटून लोकांना जे काही हे करायचं होतं ते करून आम्ही निघत होतो. ती त्या कळल्यानंतर ती परत ती सर्व माणसं आली की नाही साहेब तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, अजिबात असं काय हे नाहीये. आमच्या लोकांना सांगितलं, आमचे विनेश भोसले किंवा आमचे जे नेते तिकडचे स्थानिक होते त्यांना वगैरे आम्ही म्हणलं चला ठीक आहे म्हणून परत गेलो. उचलून वगैरे धरलेला आहे तो व्हिडिओ पाहिला का, एवढं उत्स्फूर्त आणि चांगल्या रीतीचं स्वागत होतं, म्हणून हा हास्यास्पद प्रकार आहे. आणि दुसरं म्हणजे आता विरोधकांजवळ काय राहिलेलं नाहीये, कारण जिथे जातात तिथे लोक विचारतात तुम्ही आमच्यासाठी केलं काय, आज एवढ्या वर्षांमध्ये तुम्ही केलं काय, काय हक्क म्हणून तुम्ही अधिकार म्हणून तुम्ही इथे येत आहे आमच्याजवळ. त्यामुळे आमचा जो काही चांगला चाललेला प्रचार आहे त्याला कुठेतरी कीळ बसा किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करावा म्हणून अशा प्रकारचा केविलवाणा प्रकार करणं हे निश्चितच त्यांना सुद्धा शोभावं नाही. लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठीची लोकशाहीची लोकसभेची मोठ्यात मोठी निवडणूक आहे, त्या ह्याला तुम्ही प्रतिनिधित्व कोणाचं तरी करणार आहात आणि ती जबाबदारीची जागा आहे. त्या ह्याला त्याच्या अगोदरच्या म्हणजे त्याची पूर्वतयारी ती प्रचाराने होते, त्यामध्ये विरोधकाचं असं अशा रीतीने खोटं चित्र विरोधकाच्या बाबतीमधलं ते करणं ते ज्यांना शोभा देतं, ज्यांची संस्कृती आहे तेच बोलतं. पण लोक सुज्ञ आहेत, मतदार सुज्ञ आहेत, मतदार हुशार आहेत, मतदारांना कळतंय की कुठेही आम्हाला दुसऱ्या पटरीवर घेऊन जाऊ नका, दुसऱ्या दिशेने घेऊन जाऊ नका, आमचा फोकस आमचा माहिती आहे आम्हाला मतदान कोणाला करायचं आहे. आणि लोक म्हणतायत विचारून बघा, तुम्ही जाऊन या त्या ठिकाणी, लोक म्हणतायत मशालीलाच आम्ही मतदान करणार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी इंडिया गठबंधन ते सांगतोय. त्या वेळेचा तो हे आहे की त्यांना चांगल्या रीतीने ते उत्स्फूर्त स्वागत आहे ते न दाखवता हे कुठेतरी जे सुरुवातीला अगोदर ज्या काही गोष्टी ते एक दुसऱ्याशी बोलत होते त्या ह्याच्यावरून काढता पाय वगैरे घेतला, तर काढता पाय वगैरे घेण्याचा याच्यामध्ये काही संबंध येत नाही आणि कुठेही तणाव होऊ नये बघणं हे आपलं सुद्धा काम आहे. चांगल्या रीतीने होते, लोकशाहीची निवडणूक आहे, लोक शेवटी ठरवणार आहेत. बाकी उमेदवार म्हणून कोण असले तरी उमेदवारांचं हे नाही, लोक ठरवणार आहे आणि लोकांचं जे काही ठरवलेलं आहे ते चित्र तुमच्या समोर आहे ते तो देखा दोस्तों आपने, हमने जो सच्चाई थी वो आपके सामने रख दी है। किसी तरह से भी इस लोकसभा चुनाव में बहुत सारी गतिविधियां चल रही हैं और आखिरी प्रचार के 2 दिन बचे हैं सर। आने वाले 20 मई को यहाँ पर मतदान होने वाले हैं और आज 16 मई है, कल 15 मई को ये वीडियो वायरल हुआ। 2 दिन सिर्फ प्रचार के लिए बचे हैं और इन 2 दिनों में ना जाने जो सामने के जो पक्ष के लोग हैं वो अपनी तरफ से बहुत सारी कोशिशें कर रहे हैं, लेकिन मतदाताओं से एक ही गुजारिश, एक ही निवेदन श्री अनिल देसाई जी ने किया है कि किसी भी संभ्रम में आप ना पड़ें, अपने निश्चय को याद रखें, अपने विचार को याद रखें और जिसे वोट देना है यहाँ इस लोकसभा क्षेत्र की जो जनता है वो सोच समझकर वोट करे, यही उन्होंने निवेदन किया है। और इसी तरह से हमारे चैनल को देखते रहें, सब्सक्राइब करें, लाइक करें दोस्तों और हमारी हौसला अफजाई करें। और ये भी देखें कि आज 16 मई है, आज शाम को धारावी विधानसभा में श्रीमान आदित्य ठाकरे जी की रोड शो प्रचार ऐसा चलेगा। रोड शो शाम को 6 बजे से शुरू होने वाला है। इसकी वीडियो हम इंशाअल्लाह कल आप लोगों को दिखाएंगे दोस्तों। जय हिंद।